तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर सर्वात पहिले तुम्हाला सगळ्याला गणपती बाप्पा मोरया. आणि हा गाईज तो दिवस आला, सगळे बाप्पाचे आगमन आज आहेत आणि काही बाप्पा बसले पण आहेत. आणि आजचा पहिला दिवस आहे, जेव्हा गणपती बाप्पा बसतील तेव्हा आपण एक सिरीज चालू करणार आहे. रोज ब्लॉग येणार, रोज म्हणजे रोज. म्हणजे मी कुठे कुठे जाणार, कोणते कोणते बाप्पा दाखवणार. तर आता आपण सगळ्यात पहिले जाणार आहे साकीनाक्याचा महाराजा, त्याच्यानंतर जाणार आहे साकीनाक्याचा विघ्नहर्ता, आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे खैराणीच्या राजाला. आणि अशी खूप सारे मंडळ आहेत तिकडे पण आपण जाणार आहे. सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता आमचा एकता ग्रुपचा राजाचं कालच आगमन झालं आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आणि 25वं वर्ष आहे, ते पण हक्काचं एकदम. चला गाईज, कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. अशा प्रकारे गाईज आपण पोहोचलो आहे मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजेच की साकीनाक्याचा महाराजा. फायनली आपण इकडे पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता माझ्या राईट साईडला नाश्त्याची तयारी चालू आहे. जे पण भाविक इकडे येतील त्यांच्यासाठी नाश्ता अवेलेबल केला आहे. आणि आता आपण जाणार आहे मंडळाच्या कार्यकर्त्याकडे, तर त्यांना विचारणार आहे दादाला की दादा काय बोलणार. मी तर यावर्षी हेच बोलेल की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मंडळामध्ये मोठ्या थाटामाटात गणपती उत्सव साजरा करतो. तर याही वर्षी आम्ही तशाच थाटामाटात आणि जोमात गणपती उत्सव साजरा करीत आहोत. तर दर्शनाला तुम्ही नक्की या. आणि अजून एक सांगायला तुम्हाला आवडेल की दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या इथे चहा आणि नाश्त्याची मोफत सेवा उपलब्ध आहे. कारण जेणेकरून जे भाविक रात्री दर्शनासाठी येतात त्यांना त्यांचं पोट भरावं हीच आमची इच्छा आहे. हो बरोबर, आमच्याकडून काहीतरी नवीन सुरुवात केलेली आहे. तो नाश्त्याची अल्पाहार, त्याचा टायमिंग असा आहे की रात्री म्हणजे जसं आमची आरती होते त्याच्यानंतर आमचं बनवणं चालू होऊन जातं. त्याच्यानंतर जोपर्यंत भाविक येणार तोपर्यंत आमचं ते वाटण चालूच कंटिन्यू राहणार पूर्ण रात्र. आणि कोणीच आमच्या इथून असं तो उपाशी जाऊ शकतो. हीच मंडळाची एक इच्छा आहे. चला आता आपण जातो, मी तुम्हाला मूर्ती वगैरे दाखवतो आतमधली. चालेल, धन्यवाद दादा तुम्ही सांगितल्याबद्दल. तर गाईज आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया. मी पण पहिल्यांदा जातोय, 2-3 दिवस झालं आलोच नव्हतो इकडे, सो त्याच्यामुळे खतरनाक असा सीन. ओ भाई साहब, साकीनाक्याचा महाराजा म्हणजेच की मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती. क्या भाई कैसे हो? हाय करू गे, आप भी हाय करू, थँक्यू. तो गाईज बघू शकता आपले भाऊ लोक भेटत असतात इकडून. हा त्याला दाखवले वरपर बघू शकता गाईज आपले भाऊ लोक भेटत असतात इकडे आल्यानंतर. काय तर गाईज आता तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स घेतो आणि एक सुंदर असं सॉन्ग लावून व्हिडिओ कंप्लीट करतो. मित्रांनो आता आपण उभे आहेत साकीनाक्याचा विघ्नहर्ता. सर्वात सुंदर असा बाप्पा बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि मंडळाच्या अध्यक्षाशी आपण 2 गोष्टी बोलणार. दादा मला थोडक्यात तुमच्या मंडळाबद्दल माहिती द्या आणि आपण किती वर्षापासून करतोय आणि काय थीम आहे आणि तुम्ही काय इथे म्हणजे जर कोण पाया पडले तर त्यांच्यासाठी काय काय सुविधा आहेत. आता मी 25 वर्षापासून हे करतोय, म्हणजे मंडळात झाले 40 वर्ष, पण आम्ही 25 वर्षापासून हे स्वतः आम्ही करतोय काम सर्व. आम्ही हातात घेतलंय. तर आतापर्यंत आम्ही जे प्रगती केली आहे मंडळाची. आणि दुसरं राहिलं या वर्षीचा थीम. आता बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की जसं गणपती म्हणजे पार्वती माता किती दिवस आंघोळ केली नव्हती, की एवढं मळ जमलं त्यांच्या अंगावरती, त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही याच्या देणार आहे. आणि दुसरं महादेवानी का कापलं, म्हणजे मुंडकं का उडवलं, त्यांना राग आला, म्हणजे आपल्या लोकांना माहिती आहे थोडक्या लोकांना की बाबा त्यांना राग आला, आत जाऊ दिलं नाही म्हणून कापलं. पण त्याच्या मागचं यंग जनरेशन त्याच्यासाठी आम्ही एक प्रोजेक्टर मार्फत ते दाखवणार आहे. म्हणजे आवाज म्हणजे थोडं मॅच नाही होणार, कारण आम्ही खूप हे केलं पण थोडं कमी पडते, पण जेवढं होणार तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये. आणि आपल्या इकडे जर कोणाला यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय?
ऍड्रेस आपला आहे साकीनाका टेलिफोन एक्सचेंज, कुर्ला अंधेरी रोड. इथे आले तुम्ही टेलिफोन एक्सचेंज समोरच आपलं मंडळ आहे असं आहे. आणि येणाऱ्या जाण्यासाठी पाणी आणि चायची सोय आम्ही करतोय. आता आज पहिला दिवस आहे, पण आरतीचा टायमिंग आरतीचा टाइम 8:30 आहे आपला. 8:30 वाजता. हो, संध्याकाळी 8:30 वाजता. सकाळी जर 6-7 ला करतात तो काय मंडळाचे पोरं असतात. धन्यवाद दादा, तुमच्याशी बोलून खूप बरं चांगलं वाटलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, साकीनाक्याच्या विघ्न अर्थाचा. मुंबई उपमहानगरातील सर्वात मोठं आगमन म्हणजे ती खैराणीच्या राजाचा, तो म्हणजे माझा लाडका गणपती. तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला. आता आपण आतमध्ये जाणार आहे. थांबा. 2, 3 स्टार्ट. बघू शकता खैराणीचा राजा 2024चा. बघू शकता आपल्या बाप्पाचं काय खतरनाक असं डेकोरेशन केलं आहे. एकदम म्हणजे एकदम खतरनाक आहे. हे घ्या, कोणाला पाहिजे बैठ गया तुला पाहिजे तर काय बोलता जस्ट फॉलो करते. हाँ, तर आपको कैसा लगा ये फॉलो करने वाली जो ट्रिक फिर वहीं रख दी है? फर्स्ट टाइम हम आए मुंबई में. यस, और आपको कैसा लगा? डेकोरेशन कैसा लगा? डेकोरेशन एक नंबर है. एंड ये आई थिंक काशी विश्वेश्वर का ही लग रहा है मुझे. यस यस. काशी का ही है, तो बहुत अच्छा है. और मैं ऐसा उम्मीद करता हूँ कि आप अगले साल आगमन में आ जाओ, आगमन भी देखो कि खैरानी के राजा का कैसा होता है. श्योर हम 100% आएंगे. एंड बहुत अच्छा है. एंड आपने बहुत मेहनत की है इसके ऊपर. सो कीप इट अप. हमारी ऐसी कोशिश रहेगी कि अगले साल आने वाले वक्त में इससे कुछ आपको अच्छा और कुछ नया कॉन्सेप्ट मिले. आपको कैसा लगे फिर अगले साल? अभी भगवान तो हम डेली हर साल करते ही है. बट कुछ बेटी बचाओ या फिर महिला के सम्मान में अगर कुछ रहेगा तो वो कंसेप्ट बहुत अच्छा रहेगा. क्योंकि हर साल ऐसा है कि हम कुछ नया नया ट्राई करते हैं. अगर तुम हमारे इंस्टाग्राम पे अगर आप फॉलो करोगे, अगर आप नीचे की पोस्ट भी देखोगे ना, तो भी हर टाइम हमारा कुछ यूनिक होता है. तो इस साल का आपको कैसा लगा? इस साल का तो अच्छा ही है. अच्छा ही लग रहा है. जितना आपने मतलब सोच के आए थे उतना आपको खुश? हम फर्स्ट टाइम आए यहाँ पर देखने के लिए, तो अभी हर साल आएंगे कंटिन्यूली. आपने कहाँ पे देखा था खैरानी के राजा का? अभी जस्ट देख ही रहे. मतलब आने से पहले कहीं पर नहीं देखा था. तुम ऐसे हम जस्ट बाहर निकले तो हम के थ्रू हम लोग पहुंचते गए और आते गए. बाहर आपको लाइटिंग कैसे लगी? बढ़िया बढ़िया. मेन विशेषता ये मंडप की मुझे ये लगी, इतनी बड़ी विशाल मूर्ति होने के बाद भी ये छोटी मूर्ति जो अट्रैक्टिव दिख रही है, वो बड़ी मूर्ति को भी फीकी पड़ रही है. वो छोटी मूर्ति, वो बहुत बेस्ट चीज़ लगी मुझे. यूजुअली उल्टा होता है, बट दिस टाइम आई लाइक दैट. थँक्यू. आपसे बात करके बहुत अच्छा लगा. तर गाईज, मंडळांकडून जर तुम्ही इकडे पाया पडायला तर तुम्हाला हा फोटो दिला जाणार. आणि फोटो दिल्याच्या नंतर फोटोच्या जर तुम्ही बॅक साईडला बघणार तर बघू शकता इथं खैरानीच्या राजाचा एक स्कॅनर आहे. ह्या स्कॅनर तुम्ही जर स्कॅन केला तर डायरेक्ट तुम्हाला त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट दिसणार. तर इंस्टाग्राम अकाउंटला प्लीज तुम्ही फॉलो करा. तर आता आपण जाऊया, अजून खूप साऱ्या मूर्ती एक्सप्लोर करूया. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ही सान कोणाची? खैरानीच्या राजाची. खैरानीच्या राजा
विजयाचा तर आता मी उभा आहे साकीनाक्याचा राजा म्हणजेच की डोंगरी सदर गणेश उत्सव मंडळ. बघू शकता अशक्य सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही मूर्ती परेल वर्कशॉप मधून निघाली आहे. जसं की सिद्धेश दिगोळे मूर्ती कलाकार त्यांनी मूर्ती बनवली आहे. बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि मी याचे सिनेमॅटिक शॉट्स घेतले आहेत खूप सुंदर सुंदर. तर प्लीज आपण ते तुम्ही बघून घ्या. तर काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल? मुंबई उपनगरात साकीनाक्याचा राजा अशी ओळख आहे आमची. गेल्या वर्षी आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि आता हे कार्यकर्ते आहेत. मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रितेश सावंत, आमचे सेक्रेटरी स्वप्नील कदम आणि खजिनदार आहेत विशाल नाईक आणि हे सर्व कार्यकर्ते इथे उभे आहेत. आमचा गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा मुख्य उद्देश तुम्ही बघताच आहात. आमच्या समोर जे कार्यकर्ते आहेत आणि जे सभासद आणि इथे रहिवासी जे उभे आहेत यांच्यातर्फे आम्ही हा साजरा करतो. आम्ही कुठल्याही राजकारणाच्या याच्याने आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत नाहीये आणि आमचा उद्देश एकच आहे, कला क्रीडा आणि सांस्कृतिक याच बाबतीत आम्ही सर्व कार्य करत असतो. कोविडमध्ये सुद्धा आम्ही मंडळाने उत्कृष्ट असं कार्य करून सर्वांना विचारलेलं आहे. तुमच्या मंडळाला किती वर्ष झाले? आता हे 51 वर्ष आहे. गेल्या वर्षी आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला. आणि तुम्हाला बाहेरून प्रतिसाद कसा भेटतो? बाहेरून आमचा प्रतिसाद आमचा उपनगरात आम्ही साकीनाक्याचा राजा यानेच ओळखला जातो. साकीनाक्याचा राजा म्हटला की हा मंडळ आहे डोंगरे सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आपली मूर्ती कुठून निघलेली? आमची मूर्ती कलागंध आर्ट्स मधून आमचा मूर्तिकार सिद्धेश दिगोळे. एक नंबर मूर्ती आहे. मंडळाच्या पोरांना कशी वाटली? खूपच मूर्ती आवडते कारण ही गेली 5 वर्ष आम्ही त्यांच्याकडूनच मूर्ती घेतात. त्यांच्याकडूनच मूर्ती घेतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती साकीनाक्याच्या राजाचा. तर गाईज तुम्ही जर साकीनाक्यामध्ये मूर्ती बघत असाल, मूर्ती बघायच्या उद्देशनी, तर प्लीज तुम्ही इकडे या. आणि आता हा गाईज ऑलमोस्ट मी खूप साऱ्या मूर्ती कव्हर केल्या आणि अजून पण करेल, बट मी आता थोडं जातो काय तर खातो कारण भूक लागली आहे. सो घरी जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर आता मी आलो आहे मुंबईचा महाराजाधिराज म्हणजेच की कागदी मूर्ती आपली जी पाईपलाईनला बसते. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे की मूर्ती कशी आहे काय आहे. तर चला. आपण उभे आहेत मुंबईचा महाराजाधिराजच्या इकडे. दादा काय सांगचाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल? आमच्या मंडळाला 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि खास कर म्हणजे आम्ही कागदी मूर्ती आणतो. मेन आमचा मेसेज म्हणजे हा पोचवायचा आहे की सगळ्यांनी पर्यावरक पूर्ण मूर्ती आणा. कारण विसर्जनाच्या वेळी जेव्हा तुम्ही बघता आपण आगमन तर जोराशोरात करतो, पण विसर्जनाच्या नंतर आपण तलावात असं म्हणजे जिकडे विसर्जन होतं त्या जागेवर आपण जात नाही आणि त्याची अवस्था बघत नाही. मूर्त्या विरघळत बरोबर पाण्यात विरघळत नाहीत, त्यामुळे खूप नासधूस होते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला जेव्हा आमचं 25वं वर्ष होतं की आम्ही पर्यावरण पूर्ण म्हणजे कागदाची मूर्ती आणणार आणि तेव्हापासून आपण कागदाची मूर्ती करतोय. आणि या मूर्तीमध्ये आपण फक्त मूर्ती विसर्जन करणार, बाकीचं सगळं डिटॅच करून काढून घेणार, फक्त मूर्ती. आणि तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतो लोकांचा? प्रतिसाद हा खूप सुंदर भेटतो. लोक अजून आम्ही पुढच्या वर्षी काय नवीन करू हे विचारतात आणि स्वतःच्या आयडियाज पण शेअर करतात. त्या हिशोबाने आम्ही ॲक्शन घेऊन सगळे प्रोग्राम्स करतो. मूर्तिकार कोण आहे? मूर्तिकार आपला राजेश मयेकर. कुठून निघलेली मूर्ती आपली? आपण परेल वर्कशॉपमधून यावर्षी आगमन केलं आहे. आणि किती वर्ष? गेल्या 8 वर्षापासून
8 वर्षापासून आपण परेल नाही परेल वर्ष फर्स्ट टाइम आहे आमचं. फर्स्ट टाइम आहे की पेशवा परेलमध्ये गेलंय. हा आणि गेल्या 8 वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली मूर्ती आणतो. इको. धन्यवाद दादा, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू भाऊ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुंबईचा महाराजाधिराजांचा जय असो.